नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा जो विषय आहे आमच्याकडे असलेले हे जे काही मदर प्लांट आहे ते बरेच आहेत, जवळपास म्हणजे 400 असतील. त्याचं काय करणार करायचं, पण आता इतके मदर प्लांट बनवलेत आपण, त्यांचं काय करणार जर सगळंच वाइंड अप करायचं म्हटलं तर? नाही, आता हे जे काही नर्सरीवाले आहेत, कुणाला हे व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हे आता याला मोहर लागलेलाच आहे. पांढरं जांभूळ आहे, नंतर असे बरेच प्रकार जे आहेत. ज्यांच्याकडे जागा आहे, अर्थात जागा आपल्याकडे आहे, पण आपल्या क्लायमेटला ही झाडं हीच नाही, बाकीची काही झाडं जी धुपाची वगैरे आहे, काळा धूप आहे, ऊद आहे, या बऱ्याचशा ज्या आहेत ना, हे आपल्या जमिनीत होणार नाही आहेत. किंवा आपल्याकडे ज्या म्हणजे आपण ज्या भागात राहतो उत्तर महाराष्ट्रामध्ये, तिथं हे होणार नाही. याला साधारण कोस्टल एरिया किंवा असं मध्यम उष्ण हवामान, उष्ण कटिबंधातलं म्हणजे थोडंसं दमट हवेतले हे आहेत. तर ज्या कुणाला नर्सरी सुरू करायची आहे त्यांना आपण मदत करू ना. आपण बंदच करणार आहोत. जे कोणी आणखीन ह्याच्यामध्ये करतील, मी आणखीन आज एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एक 5-7 जणांचं, कारण एवढी इन्व्हेस्टमेंट काही कुणी एक जण करू शकत नाही. एवढं प्रचंड मटेरियल उभं करणं तेवढं सोपं नाहीये. तर टप्प्याटप्प्यामध्ये एखाद्या माहिती पण पाहिजे ना प्रत्येकाला. नाही, मग आपल्याकडनं जो कोणी असं हे नेईल तर त्यावेळेस आपल्यालाही सांगता येईल ना की बुवा तुमच्या क्लायमेटला येणार नाही. आणि ज्याच्याकडे जमीन आहे आणि ज्याला इंटरेस्ट पाहिजे, इंटरेस्टही आहे, महत्वाचा. अर्थात व्यवसाय हा फार चांगला आहे. आपण छोट्या प्रमाणात सुरू केला होता, पण ते इतकं प्रचंड वाढल हे आपल्यालाही स्वप्नातही नव्हतं की हे इतकं असं वाढल म्हणून. होतील अशा क्लायमेट मधनं जे काही कोणी नर्सरीवाले उभे राहतील त्यांना आपण ही मदर देऊ शकतो, विकू शकतो. कारण बाकीच्यांना हे घेऊन हे नाही, कारण इतकं आपण कॉस्टली आणि निवडून उभं केलेलं मटेरियल, किंवा 100 झाड आणले, त्याच्यातनं आधी 10 निवडलेत, मग 10तनं पुन्हा मग आणखीन जे काही निघतील आपलं फळं वगैरे चाकले किंवा बाकीचे हे सगळं बघितल्यानंतर जो योग्य वाटले ते आपण हे मोठ्या बॅगेत जमा करत आलेलो आहे. तर उद्देश असा आहे की हेच मदर प्लांट आपल्याला, ज्याला कुणाला नर्सरी उभी करायची आहे त्यांना ही विकता येतील आणि त्यांना व्यवसाय. आणि आपलं 2006 पासूनचं जे काही क्लायंट आहे, आपण त्यांना त्यांच्याकडे डायव्हर्ट करू शकतो. त्यामुळे हा व्यवसाय त्यांना व्यवसायालाही सोपं जाईल आणि मदतही होईल. आपण हे सगळं शून्यातून उभं केलं, त्यावेळेस तर काही कुणी आपल्याला मदत करणारं नव्हतं. आजच्या तारखेत आहे. आणि आपल्या वेळेस ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सोशल मीडियाही नव्हता. म्हणजे त्यावेळेस आपण वैयक्तिक फिरून आसाम, ओरिसा, काय तामिळनाडू, केरळ, काय कुठे कुठे फिरून झाडं गोळा केली. आता तेवढी त्याची गरज नाहीये. पण आता ही जर कधी मदर गोळा झाली, ही ज्यांनी केलीच समजा, त्यांच्यासाठी हे फायदेशीर राहील. म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे असं फास्ट फूड सारखं रेडी टू इट, तशातला हा प्रकार आहे. आता हे स्वीलिंबू, बिजोरा लिंबी, सिट्रस मेडिका म्हणतो ना आपण ते. आता पाय याला हे लिंबू लागलेलं आहे. हे आता साधारण एक 600-700 ग्रॅमचा असेल आरामात. पण हे साधारण 3-1 किलो पर्यंत होऊ शकतं हे. आता असे जे मदर आहेत जे काही वाढवलेले आहेत, अर्थात हे जमिनीत जर कधी लावलेत तर जमिनीत जर कधी लावलेत ना, तर मग यांच्यापासून गुट्या मारून याची कलम करता येतील. अशी जी काही फळझाडं जी आहेत, फळझाडांचे आपल्याकडे सकाळी मी बोललो त्यावेळेस 100 होते साधारण आपल्याकडे. हे हापूस, केशर किंवा हे जे कॉमन आहे, सुपारी वगैरे, ही जर कधी सोडली तरी अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची की जे सहजा कुणाकडे नसतात, अशी कमीत कमी 100+ आहेत. मग त्याच्यामध्ये थाई लिंबू आहे, जम्बो चिकू आहे, त्याच्यानंतर बरेच येते. आता काही फळझाडं आहे, ती फळझाडं आहे आणि औषधीमध्येही धरली जातात. हे दोन्हीकडे येतात. आता लिंबू हे मेडिसिन मध्ये, हे किडनी वगैरे साठी वापरलं जातं. तर गाई किंवा बैल ह्यांच्या पोटात जर कधी असा मुरडा आला ना, तर हे लिंबू कापतात, सालीसही त्याचा रस काढतात आणि त्याला पाजतात, जेणेकरून पोटात काही अनवॉन्टेड पार्टिकल गेले असतील तर काही
आजकाल तर प्लॅस्टिकही खातात घ्या. प्लॅस्टिकसाठी सुद्धा प्लॅस्टिक निघू शकतं याच्याने. आता लोक देत आहेत. आपण तसं आपल्याला तो मग पहिल्यांदा त्याची सोनोग्राफी करून आपल्याला पहिल्यांदा त्याच्यावर आहे का पण वापरतायत मात्र. रिसर्च त्यांना करावं लागेल नाही त्याच्यावर. नाही त्यांना रिझल्ट मिळालेत असं ते सांगतायत हां, हां. काही लोक. आता ही टेंभुर्णी आहे, म्हणजे ही ह्याच्यामधली एक variety. तेंदूपत्ता नाही ना. नाही, तेंदूपत्ता वेगळा. तेंदूपत्त्याचं पान मोठं आहे, तर बीडीसाठी वापरतात. आणि अर्थात त्याचं फळ खाण्यातही चालतं. आणि हे आणि हे हा टेंभुर्णी? टेंभुर्णी आहे, हे याचं फळ खाण्यात वापरतात. याचा उपयोग आणखी काय काय आहे? नाही, फळ टेंभुर्णीचं? ह्याच्यामध्ये हो मग बाकी नाही. फळ हो. आता हे कसं आहे, आपली वनसंपदा आहे. हां, ही जी नष्ट होणारी आहे, हां. नष्ट होणाऱ्या प्रजाती आहेत त्यात हे येतंय. ओके केलं. आता हे जमिनीत जर कधी लावलं तर 1-2 वर्षामध्ये याला फळं लागायला फळं पाहिजे. लागतील. म्हणजे यापासून फ्लॉवरिंग होईल ना पहिले. नाही नाही हो ना, मग ते बी सुरू होईल. हं. आणि याचं बी सहसा मिळतही नाही. आणि जे काही मिळतं ते जर्मिनेट होत नाही. कारण एक तर कच्चं तोडलं जातं हं. किंवा मग जुनं कोणाकडे पडलेलं दाट झालंय असलं. पण छान अशोकासारखं. मस्त झालं. ही जर कधी जमिनीत लावली तिला 2 वर्षामध्ये येतील. आता इथं बसतायत, काळ्या बसतायत तिथे. हा, तर मग यापासूनही यांना तिथं रेडीमेड सीड मिळू शकतं. आणि ही बियापासूनच होते. अशी जी काही झाडं हिचं आहेत. काय बिलिंबी म्हणजे असा एक आवळा आहे, आवळ्यासारखं एवढं फळ आहे. लंबगोल येतं का? हा, आवळ्यातलाच एक वेगळा प्रकार आहे आंबट. आणि साऊथमध्ये हे सारमध्ये बऱ्यापैकी वापरलं जातं. हे असे जे आहेत हे मदर जे काही नर्सरीवाले आहेत आणि ज्यांना कोणाला आवड आहे हा. आणि यात जे कोणी नवीन व्यवसायात उतरू शकत असतील तर थोड्याफार ह्या व्हरायटी आणि बाकी ऑर्नामेंटल त्या भागात जे चालतं हं, हं. अशा स्पीसीज त्या तयार करून त्यांना सुरुवात करता येईल. हा ATM आंबा आहे. आता याला वरती मोहर लागला, आता मोहर सुरुवात होते. हा. हे दिसतंय झाड का वर साधारण मोर? हो, हे साधारण एक 10 ते 12 फूट वाढतं हे झाड. म्हणजे बोनसाय सारखंच आहे. हं. हाही जवळपास नाही म्हटलं तरी हा 7-1 वर्ष झालं असेल. खोड हे एवढं मोठं आहे खोड खोड, झालंय चांगलं त्याचं. खोड आहे. हम्म. एवढं खाली आता मोर आला. याची कलम ज्याला करायची आहेत ना, त्यांनी हा जर कधी मोहर खुडून टाकला तर याला नवीन पालवी फुटल. हं, हं. याला काही स्प्रे घ्यायचे की नवीन पालवी फुटली तर मग याची डोळे करून मग यांना ही कलम तयार करता येतील. मग अशा काही असेच आपण काही बरेचसे गोळा केलेले आहेत. फळांमध्ये जवळपास 100-1 प्रकार आहेत आणि त्याची मदर गोळा केलेली आहे. आणि आपल्याकडे दुर्दैवाने सांभाळणारं कोणी नाहीये, त्यामुळे आपल्याला ही विकावीच लागणार आहे. सांभाळणारा, इंटरेस्टेड आणि अभ्यासू. नाही, असा- सांभाळणारं आपल्या घरात तरी कोणी नाहीये ना. नाही, आता घरातलं जाऊ द्या, हा. इंटरेस्टेड पाहिजे आणि त्याला हं. त्याचं जमलं पाहिजे. तर ज्याला नर्सरी व्यवसायात जे इच्छुक असतील किंवा ज्यांना हा व्यवसाय करायचा असेल त्यांनी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर व्हॉट्सॲप करा आणि एकदा हे सगळं डिस्कस करून आधी संपूर्ण माहिती घ्या, येणारा खर्च. पण ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, शेती आहे, पाणी आहे, अशांसाठीच हा व्यवसाय आहे. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, पाणी नाही, त्यांनी या व्यवसायात कृपया पडू नये किंवा विचार करून पडावं. धन्यवाद. माहिती योग्य वाटली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जे काही ह्याच्या वनस्पतीच्या ह्याच्यामध्ये किंवा नर्सरीमध्ये इच्छुक असेल त्यांना ही माहिती द्या. पुढच्या वेळेस जे आम्ही हे प्रदर्शन ठेवणार आहे, प्रदर्शनामध्ये हे सगळे प्रकार एका ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर मदरही पाहायला मिळणार आहेत. हे जे मदर प्लांट्स आहेत ती सुद्धा पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.